यांची घिसीपिटी रेकॉर्ड आहे ना, ही ऐकून मराठी माणूस कंटाळलाय. माझा सवाल आहे, काय केलं तुम्ही मराठी माणसाकरता? मोर्चे काढण्याच्या व्यतिरिक्त काय केलं? गिरणी कामगाराला घर देऊ शकला? आम्ही दिली आणि पुढे देणार आहोत. वडापावची गाड्या, हा बस वडापावच्या गाड्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही दिलं नाही. मराठी माणूस दक्षिण मुंबईतनं हद्दपार झाला. का झाला? इतके दिवस तुमचं सत्ता होती 25 वर्ष. का बीडीडी साईचा विकास तुम्ही करू शकला नाहीत? कारण तुम्हाला बिल्डर हवा होता. मी सांगितलं बिल्डर येणार नाही. मी आलो, निर्णय केला बीडीडी साईच्या संदर्भात म्हाडा हे करेल. यांच्या लोकांनी आंदोलन केलं. मी कोणाचं ऐकलं नाही. किती बैठका घेतल्या? बीडीडी बद्दल ते म्हणतात जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री असताना झालं ते. कारण काय? गजनी आहेत ना, गजनी झाले आहेत. त्यांना अर्धवट आठवतं. म्हणून त्यांना सांगतो मी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याचा निर्णय झाला, त्याचे आराखडे तयार झाले, त्याचं टेंडर निघालं, त्याचं वर्क ऑर्डर झाला, त्याचं काम चालू झालं. काम इतकं वर आल्यानंतर तुमचं सरकार आलं आणि झालेल्या भूमिपूजनाला तुम्ही जाऊन पुन्हा भूमिपूजन केलं. दुसऱ्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवतात आणि माझा मुलगा म्हणून सांगतात. कारण याच्याकडे सांगायला काय नाही. अभ्युदय नगर आहे, पत्राचाळ. अरे पत्राचाळ तर उदाहरण आहे. पत्राचाळ जी इतकी महत्वाची ऐतिहासिक पत्राचाळ आहे, इथे शिवसेनेकडे होती ना. तुमचे लोक बिल्डर होते त्याचे. तुम्ही स्वतः त्याच्यात मध्ये मोठा भ्रष्टाचार केला आणि त्या मराठी माणसाला रस्त्यावर आणलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजपची सत्ता आल्यानंतर पत्राचाळवाल्यांना न्याय देऊन आज त्यांचं स्वतःचं घर त्यांना आम्ही दिलंय.